अंबरनाथ शहरात भाजपमध्ये पक्षप्रवेशाची लाट अधिक तीव्र होत असून नवरेनगर येथील पटेल होम सोसायटीमधील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला। हा पक्षप्रवेश भाजप कार्यकर्ते मिलिंद गान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलाय। यावेळी माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील, माजी शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील, नगरसेवक अभिजित करंजुले, पवन वाळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवरेनगरसह संपूर्ण अंबरनाथ शहरात विविध भागातून सातत्याने भाजपमध्ये प्रवेश सुरू असल्याचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितले। शहरात रस्ते, पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असून ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे कोट्यवधी रुपयांची बिले अदा करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याची टीका त्यांनी केली। यावेळी नगरसेवक पवन वाळेकर यांनी भाजप ही प्रामाणिकपणा, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या भूमिकेसाठी ओळखली जाते। भाजपमध्ये मिळणारा सन्मान इतर पक्षात मिळत नाही असे मत व्यक्त केलंय। नवरेनगरमध्येच नाही तर संपूर्ण अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रवेश सुरू आहेत आणि अनेक प्रवेश होतात, परंतु प्रवेश घेण्यामागचा उद्देश असा की एक प्रामाणिक पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहिलं जातं। आत्ताच पवन वाळेकर यांनी सांगितलं की त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला की जो सन्मान तुम्हाला भारतीय जनता पार्टीत मिळतो तो इतर पार्टीमध्ये तुम्हाला मिळणार नाही। हाकेला धावून जाणारी ही भारतीय जनता पार्टी आहे। आज जे 100-125 लोकांनी जो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे तर त्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना सन्मानाने ह्या पक्षामध्ये वागणूक मिळेल अशी मी ग्वाही देतो। पक्षप्रवेश कार्यक्रमात विकास शिंदे, प्रकाश सिंग, विपिन तिवारी, सचिन अलसपुरे, सूरज बारिया, सुरेश कारंडे, संतोष घाग, सागर शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।